नमस्कार मैत्रिणींनो, मराठवाडा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये स्पेशल काय आहे, तर आज आपण ब्रेकफास्टची रेसिपी बनवत आहोत, ते पण शिल्लक राहिलेल्या चपातीपासून। तर इथे बघा, शिल्लक राहिलेल्या चपातीपासून अप्रतिम असा चविष्ट नाश्ता आज आपण बनवलेला आहे। रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे। चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर इथे आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये टाकत आहोत बारीक खिसून घेतलेला उकडून घेतलेला बटाटा। बटाटा त्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये उभा चिरून घेतलेला 1 वाटी कांदा टाकायचा आहे। तुम्ही बटाटा जर 1 वाटी टाकला तर कांदा सुद्धा 1 वाटीच वापरा। इथे बघा, उभा चिरून घ्यायचा आहे कांदा। यामध्येच टाकून घ्यायची आहे भरपूर प्रमाणात अशी कोथिंबीर। 1 चमचा टाकलेला आहे लाल मिरची पावडर। चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। लाल मिरची पावडर ऐवजी तुम्ही हिरवी मिरची वापरली। अर्धा चमचा घातलेली आहे हळद पावडर। आता व्यवस्थित हे सगळं आपल्याला एका चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही दुसऱ्या भाज्या सुद्धा ॲड करू शकता, शिमला मिर्च टाकू शकता किंवा मग खिसलेलं गाजर वापरले तरी चालेल। आता व्यवस्थित आपल्याला या पद्धतीने एकजीव करून घ्यायचा आहे। नवीन असाल माझ्या चॅनलला तुम्ही आणखीन सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। तर इथे बघा, पूर्ण आता हे मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा टाकून घ्यायचा आहे शेजवान चटणी। इथे बघा 1 चमचा टाकलेली आहे। आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचा आहे 1 चमचा सॉस। तर इथे बघा 1 चमचा मी यामध्ये सॉस ॲड केलेला आहे। सॉस आणि शेजवान चटणी यामध्ये ॲड केल्यानंतर परत एकदा आपल्याला मिश्रण हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। या पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने 5 मिनिट एकसारखं हलवत याला हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्या, म्हणजे पूर्ण मिश्रणमध्ये शेजवान चटणी आणि सॉस व्यवस्थित लागेल आणि जो आपण हा स्नॅकचा पदार्थ बनवत आहोत शिल्लक राहिलेल्या चपातीपासून, तो छान लागेल खायला। तर आता पूर्ण हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही इतर भाज्या सुद्धा यामध्ये ॲड केल्या तर चालतील। तर इथे मी चपाती घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकताय। तुम्ही चपातीऐवजी भाकरी घेतली तरी चालेल। तर काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर एक म्हणजे पोळी आपल्याला इथे घ्यायची आहे आणि त्याला लावून घ्यायची आहे शेजवान चटणी। इथे बघा 1 चमचा मी यावरती शेजवान चटणी टाकलेली आहे। 1 चमचा टाकून घ्यायचा आहे सॉस। तर इथे बघा 1 चमचा मी यावरती सॉस टाकलेला आहे। आता पूर्ण हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। शेजवान चटणी आणि सॉस पोळीवरतीच मिक्स करा किंवा तुम्ही मग एखाद्या डिशमध्ये काढून दोन्ही मिक्स एकत्र करून सुद्धा पोळीला लावू शकता। तर सर्वत्र आपल्याला व्यवस्थित आता हे पसरून घ्यायचं आहे। या पद्धतीने पाहू शकताय तुम्ही, याच्या पोळीच्या काटापर्यंत लावून घ्यायचं, म्हणजे खाताना सर्वत्र पसरलं जातं आणि टेस्टसुद्धा छान लागते। या पद्धतीने नक्की तुम्ही हा ब्रेकफास्टचा पदार्थ करून बघा, खूप छान सोपा आहे आणि आपल्याकडे जे शिल्लक साहित्य आहे त्यामध्येच आपण हे बनवतो। तर आता यामध्ये एका साईडला आपल्याला ही पोळी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे, त्यामुळे एका साईडला आपल्याला हे सगळं मिश्रण या पद्धतीने लावून घ्यायचं आहे। आता या पद्धतीने आपल्याला ही पोळी फोल्ड करून घ्यायची आहे। तर इथे आपण तोपर्यंत एक डोशाचा पॅन गरम करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण टाकून घेतोय तूप। तुम्ही तुपाऐवजी तेल किंवा बटर दोन्हीही वापरलं तरी चालेल। आता व्यवस्थित हे तूप आपल्याला याला तव्यावरती पसरून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ही आपल्याला कमीच ठेवायची आहे, अगदी मंद आचेवर। आता हे चपातीला लावून घेतलेला पूर्ण आपण हे यामध्ये या पद्धतीने ठेवून घेणार आहोत आणि एकदम मंद आचेवर छान असे या दोन्ही पण पोळ्या आपण भाजून घेणार आहोत। गॅसची फ्लेम ही कमीच ठेवा, कारण आपण शिल्लक राहिलेल्या चपातीपासून बनवत आहोत, त्यामुळे चपाती आपण अगोदर भाजूनच घेतलेली आहे। आता आपल्याला अगदी मंद आचेवर खरपूस अशी ही पोळी भाजून घ्यायची आहे। या पद्धतीने
नक्की तुम्ही या पद्धतीनं हा ब्रेकफास्ट करून बघा, खूप छान आहे आणि यासाठी जास्तीचा काही आपल्याला आटाहाससुद्धा करावा लागत नाही. लोखंडी तव्यावरती हे सारण म्हणजे खाली पडलं तर चिटकलं जाऊ शकतं, त्यामुळे तुम्ही हवं तर शक्यतो तर डोशाच्याच तव्यावरती हा नाश्ता बनवून घ्या. आणि पोळी पण खूप छान खरपूस अशी भाजली जाते. हे जे बॅटर आपण बनवलेलं आहे ते तुम्ही सँडविचमध्ये सुद्धा भरू शकता. तर एक 5 मिनिट झालेलं आहे. परत आणखीन एकदा 5 मिनिट आपल्याला व्यवस्थित हे दोन्ही पण साईडनं खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. कुरकुरीत जर तुम्ही हे भाजून घेतले तर मस्त असे टेस्टी लागतात. ज्या पद्धतीने आपण छोट्या मुलांना म्हणजे सॉस किंवा मग जेली, शेजवान चटणी याचे रोल बनवून देत असतो, तीच ही पद्धत आहे. आपण यामध्ये एक्स्ट्राची भाजी ॲड केलेली आहे. तुम्ही यामध्ये पनीर, चीज सुद्धा ॲड करू शकता, आणखीन त्याची टेस्ट वाढणार आहे. एक 5 मिनिट आपण याची खालची साईड भाजून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, परत एकदा थोडंसं तूप यावरती टाकून घ्यायचं आहे. मी सुरुवातीलाही सांगितलेलं आहे, तुम्ही तूप, बटर किंवा तेल काहीही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. तुम्ही जितकं छान खरपूस भाजून घ्याल तितकी याची टेस्ट अप्रतिम लागणार आहे. तर इथे बघा, खालची सुद्धा याची साईड खरपूस अशी आपण भाजून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं. आणि त्यामधलं जे सारण असतं ते तुम्ही भाजून घेतल्यानंतर फुलून असं वाफलून वरतून येतं, त्यामुळे गुबगुबीत असा आपला हा स्नॅक्सचा पदार्थ तयार होतो. तर आता आपण हा काढून घेतो एका डिशमध्ये. तर इथे मी काढून घेतलेला आहे एका डिशमध्ये. नक्की तुम्ही या पद्धतीनं ट्राय करून बघा, खूप छान लागतो खायला हा ब्रेकफास्ट. तर आता हा मी तुम्हाला पीसेसमध्ये कट करून दाखवते या पद्धतीनं. तर इथे बघा, या पद्धतीने आपण हा कट करून घेतलेला आहे. तर इथे बघा, तयार झालेला आहे आपला नाश्ता, तुम्ही पाहू शकताय. तर नक्की या पद्धतीने तुम्ही बनवून बघा, खूप छान लागतो खाण्यासाठी सुद्धा. सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील.